नमस्कार मित्रांनो, जायच्या शेतामध्ये 10:30 वाजलेत. काल ज्वारी झाली भिजवायची, आज मका भिजवून घ्यायची. मकामध्ये पैप हातरायचा, पुन्हा मोटर चालू करायची. आविष्कार पण शेंगा खायला तुरीच्या शेतामध्ये यायचं म्हणायलाय. ते एक तुरीचं झाड आहे, शेंगा खायलाय. त्याला एक चक्कर मारायची सायकलवर. दोन हाणायच्या म्हणा चक्कर. केलं मकाला पाणी चालू. आज निम्मी होईल. याचा पाळलेले तर सरसंगट जातात काकऱ्या समध्या भिजायला मस्त. 12 वाजता केली मोटर चालू. अशी एक कमेंट आलती की ज्वारीवर चिकटा पडलाय का म्हणून. ज्वारीवर चिकटा लय पडलाय. समजे चिकट्यानं आणि किड्यानं ज्वारी ही झाली आहे. गज भरली चिकट्यानं. आपण पण पाहू शकता समजे ज्वारी चिकट्यानं ही झाली आहे. बाहेरगावी व्यवस्थित वाटतं ती. त्यांनी कमेंट केली ती ज्वारी चिकटा आहे का म्हणून. काय कणसावर पण ही चिकटाच आहे. पानावर समजा चिकटा झालाय. समजे चिकट्यानं ज्वारी झाली. किडे पण झाले ज्वारीवर समजे. मोहळाच्या मधासारखा चिकटा आहे. चिकटा लय पडला ज्वारीवर. कणसावर पण चिकटा आहे. किड्यानं पण ज्वारी ही झाली. किड्यानं चिकटा पडलाय. पाऊस नसल्यामुळे चिकटा धुवून गेला नाही. गज भरली ज्वारी. ज्वारीला पाणी द्यायचं नाही, एवढंच पाणी. कणसावर चिकटा. कणसावर पण लय चिकटा आहे. हातात चिकटायला लागलेत. मावळच्या मधासारखा चिकटा पडला समजा. गज भरले चिकट्यानं. पानावर पण आहे. गज भरले कांसावर पण. केली मोटर चालू. आता इथंच थांबायचं. आविष्कारला ढाळा खायचा आहे म्हणून. ढाळा घेतो त्याला. ढाळा खायचा. थोडं पेरलं होतं हरभरं. घेतो त्याला ढाळा.